घ्या काढा बरं, खर्रा काढा जरासा. खरं तर नाही खातो आम्ही. तुम्ही काय फुकट्याचं पाहता का सर्व? एवढा मोठा बंगला बांधला आणि तुम्ही आता एखाद्या वेळेस तर तुम्ही चारला पाहिजे. खरा खाणं चांगलं नाही ना. असं वाटते, असा राग येते ना, असं वाटते का एक बुक्कीनं चांगलं नाकच फोडून टाकावं आहे तुमचं. नीरा खर्रे आले तर देता ह्या लोकांपाशी. हां, मग लोक म्हणत नाही तर का एवढं मोठं घर बांधलं ह्या माणूस निरा लोकांपाचा खर्रे खाते आणि एवढं मोठं घर बांधते. काय बाई फुकट्या माणूस आहे का तर काय माहिती. ह्या निरा खर्राच खाली तक तक करते. हे नाही जाऊन राहिल्या शेवळ्या त्याच्या तोंडात गट्ट खर्रा कसा जाते. हे घ्या तुमचा नाश्ता. मार्गदर्शक बोंबलत होते, मला भूक लागली कवाची. घ्या आता. थोडासा वेळ नाही झाला पाहिजे म्हणते, जरासा उशीर झाला ना जर मार्गदर्शक बोंबलता. एवढं लागलं आहे तर मग जरासं थांबायला तर पाहिजे, सबोरी तर ठेवायला पाहिजे कोणत्याही गोष्टीची. घ्या खा आता, भिडा त्याच्यावर. का बा हे शेवळ्या कसं झाल्या, कोड्या तेलाचं थेंबणी त्याच्या तिखट झाल्या, खारट बी झाल्या. अजिबात स्वाद नाही तुला करायचा. खायच्या अगोदरच तिखट लागली का तुम्हाला? हां, मोठे नाटकं करून राहिले, मार्गदर्शक मिजाजपणा करून राहिले. खातानी तिखट झाल्या, खारटच झाल्या, तोंडात एक घास बी नाही गेला आणि खारट झाल्या म्हणता. तुमच्याच बहिणीचं घरचं तिखट होय म्हटलं, ते आणलं होतं तुम्ही 2 किलो दळून. खा आता गुपचूप. द्याव तर द्याव, लहान मिजाजपणा आहे बाई या माणसाले. मी होय म्हणून करून देऊन राहिली तुम्हाला, नाही तुम कोण दुसरं करून देत होतं. व तुम्हाला तर संवाद नाही आहे कोणत्या गोष्टीचा करायचा. एवढं हे आहे ना, मग एवढं मिजाजपणा करताना तर मग स्वतः करायचं जाऊन तिथं. जा गिलास पाण्यात पटकन तिखट लागलं मला. चल उठ लवकर इथून, दिमाग नको खराब करू. चालू आहे लवकर. जा जीवार येते मायावाल्या. आताच तिथं 1 घंटा उभी राहिली जरा गॅस वाट्याजवळ. आताच शेवळ्या बनवल्या मी. आता आणा तुम्हीच पाणी, मी नाही आणत. जा उठा बशा काढायला लावता मला नुसत्या. दुसऱ्या ठिकाणी लग्न केलं असतं ना, तुला एवढं मोठं घर तरी भेटलं असतं का व, अशी जागा तरी भेटली असती का व, एवढा चांगला स्मार्ट नवरा भेटला असता का व तुले. गेलीस ती वावरात निंदाले, खुरपण करायले. 50 रुपये रोजानं कोण विचारलं नसतं. मला सांगून राहिली का तू? मोठे चालले. किती स्मार्ट आहे हो तुम्ही. हां, किती साजरे आहे हो तुम्ही. पाहिले एवढं मोठं घर. अहो लय जणायला राहते म्हटलं. बायकासाठी मस्त सोनं नाणं करून ठेवते. एवढं मोठं तुमच्यापेक्षा डबलीनं बंगला बांधते म्हटलं. छटाकभर घर बांधतं तर मला सांगून राहिले का हो तुम्ही. तुला भेटलं असतं काय. माझ्या नशीब नीर दिवस निघाला का झाडू घ्यायला लागते आणि एवढाला पुंजारा फेका लागते तुमच्या घरातला. मला काय सांगून राहिली हो तुम्ही. म्हणजे चालले तिथं आरशात पहा पहिले. पाहायचं देवाने बोलीच्या माझ्यासोबत पोरे पाहिले आलते ते 2 पोरे रिजेक्ट केल्या म्हटलं. ते आहे ना, विचारते येईल. चालली कुठे तिथे बोलायला. किती देऊ? त्या 20 रुपयाचं दही. 20 रुपयाच्या दयानं होईन का? किरकिर करून राहिली. कधी एवढं मोठं घर बांधून दिलं. हा, तुमची बायको आहे का अशी? नाही. दिवस निघाला किरकिर करते. घर झाडून टाकतो, साळा टाकतो, पुदना झाडतो. त्याची बायको म्हणजे नाही म्हणजे तशी विचारते येईल. चालली मोठी किरकिर करायला. त्याचे पैसे घेऊन द्या ना, का फुकटच घेता दैनी र. पैसे द्या त्या भाऊचे. मोठे चालले तिथं कवाल्या करायला त्याच्यापाशी. तर मोठ्या रिजेक्ट केल्या म्हणते. माझ्यासारखी तुम्हाला भेटत तरी होती का. मोठे सांगून राहिले एवढं मोठं घर. ह्या घराच्या डबलीनं त्या भाऊचं घर आहे म्हटलं. तुम्ही पाहिलं काय त्याच्या घरी जाऊ. द्या त्याचे पैसे.
पैसे त्याला ठेवून राहिले तिथं उभं. घ्या काढा बरं खर्रा काढा जरा असा. खरं तर नाही खातो आम्ही. तुम्ही काय फुकट्याचं पाहता का सर्व? एवढा मोठा बंगला बांधला आणि तुम्ही आता एखाद्या वेळेस तर तुम्ही चारला पाहिजे. तर बायको माली खर्रा घ्यायला जाऊ देते ना मला, 20 रुपये खर्च करू देत नाही. नाही खरांना लपून खाते मला खर्रा तुमच्या मासारख्यापासून. अशी तर तर आम्ही खरं नाही खात. बिन व्यसनी माणूस आहे आम्ही. मागाचे ते मायला खर्रा घेतला का चालली लपून खर्रा खायला लागते. हा ते तिकडे गेली आता बसली असेल तिकडे ऐकून राहिली. हा तो द्या खात नाही तर मग आता दुसऱ्यापासून पाहिलं का मग. पाय येतो मग. का व तुम्ही त्या दहीवाल्या भाऊजवळ तुम्ही असा असा हात काऊन केला हो पुढं पुढं? खरं खरं सांगा मला, तुम्ही खर्रा मागितला ना त्या भाऊले? हां अहो सवय बंद करा ना तुमची. नुसते लोकांपाशी समोर असे 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 हात पसरवता. तुम्हाला माहीत आहे ना खर्रा खाणं चांगलं नाही ना. असं वाटते, असा राग येते ना, असं वाटते का एक बुक्कीनं चांगलं नाकच फोडून टाकावं आहे तुमचं. निरा खर्ऱ्याले तर देता ह्या त्या लोकांपाशी. हां मग लोक म्हणत नाही तर काय एवढं मोठं घर बांधलं ह्या माणूस निरा लोकांपाचा खर्रे खाते आणि एवढं मोठं घर बांधते. काय बाई फुकट्या माणूस आहे का तर काय माहिती ह्या निरा खर्राच खाले तडतक तकतक करते. हे नाही जाऊन राहिल्या शेवळ्या त्याच्या तोंडात गट्ट गट्ट. खर्रा कसा जाते? मग काय करू तर? तू मला खऱ्याला 20 रुपये देत नाही, मग दुसऱ्या लोकांना मागू नाही काय खर्रा मी? हां सांग बरं. द्याल तर माझे पैसे कोणाला मागू मग खर्रा मी? तुला काय करावं लागते? आता फक्त तुमच्या तोंडात खरा दिसला पाहिजे. अशी हागवण लावण ना तर तुम्हाला खर्रा खाचं सुधारणार नाही. लक्षात ठेवा.